माझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही कमी होत नव्हता. मी नवरीच्या वेशात अत्यंत सुंदर दिसत होते. माझे लग्न माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाशी ठरले होते. माझ्या आईची मैत्रीण बँगलोरमध्ये राहत होती आणि माझ्या बालपणापासूनच विराटशी माझे हृदयाचे नाते जुळले होते. सुरुवातीला आम्ही बँगलोरला महिनाभर किंवा 2 महिन्यांच्या सुट्टीत जात असू. संजना आंटी आम्हा भावंडांवर खूप प्रेम करत होत्या, पण माझा लाड तर त्या जास्तच करत होत्या. बालपणापासूनच मी हेच ऐकत आले होते की मी विराटची होणारी बायको आहे, म्हणून वय वाढताना माझे विराटवरील प्रेमही वाढत गेले. बरेच वर्षांपासून मी मुंबईहून बँगलोरला गेले नव्हते. याचे कारण मला खूपच लाज वाटत होती. नंतर कॉलेजनंतर युनिव्हर्सिटी आणि अभ्यासाच्या गडबडीमुळे मला फारसा वेळ मिळत नव्हता. होय, माझी आई नक्कीच दरवर्षी एकदा तरी बँगलोरला जात असे आणि काही दिवस राहून परत येत असे. ती विराटचे खूप कौतुक करत असत. ती म्हणायची, विराट त्याच्या दोन्ही भावांपेक्षा सुंदर आणि शांत स्वभावाचा मुलगा आहे. तो खूप समजूतदार आहे. त्याची प्रशंसा ऐकून ऐकून माझ्या हृदयात त्याच्याविषयी प्रेम भरले होते. यावेळी संजना आंटींनी फोन केला आणि म्हणाल्या, माझी अमानत आता मला परत दे शोभा. कोमल माझी अमानत आहे. माझ्या आईला यावर काय अडचण असणार होती. मी घरात सर्वात मोठी होते. माझ्यापेक्षा लहान एक भाऊ होता जो आईचे दुकान सांभाळत होता आणि वडिलांबरोबर सुद्धा काम करत होता. माझ्यापेक्षा लहान 2 बहिणी होत्या ज्या शाळेत जात होत्या. आमचा संबंध गरीब घराण्यातील होता. माझ्या आईने जमा करून माझा हुंडा तयार केला होता. माझ्या लग्नाची गोष्ट ऐकून वडील थोडे घाबरले होते. ते म्हणाले, शोभा, तू काही महिन्यातच कोमलचे लग्न ठरवले आहेस. मला वाटतं या महागाईत मुलीचं लग्न करणं एका बापासाठी खूप मोठी परीक्षा आहे. तुला माहीत आहे की ते घराणं किती श्रीमंत आहे. त्यांची मोठ्या लोकांच्यात उठबस आहे. त्यांची दोन्ही मोठी मुलं याचीच वाट पाहत आहे की विराटचे लग्न कधी होईल आणि ते वेगळे होतील. अर्थात आपल्याला हुंड्यात प्रत्येक गोष्ट द्यावी लागेल शोभा. तुला कळतंय का? तेव्हा माझी आई म्हणाली, अहो, तुम्ही काळजी का करता? माझ्याकडे जेवढे दागिने आहेत ते विकून तुम्ही सगळे पैसे संजनाला पाठवा. तिथून विराट आपल्या आवडीचे फर्निचर आणि घरात लागतात त्या वस्तू घेईल. शेवटी आपल्या मुलीलाच वापरायचं आहे ना. इथून मुंबईहून बँगलोरला जाताना फर्निचर वाटेतच तुटेल, मग नुकसान होईल. मी आणखी काही तयारी करून ठेवली आहे. तुम्ही काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल. माझ्या आईने नेहमीच माझ्या वडिलांची साथ दिली होती. आता मी विचार करत होते, किती चांगले झाले असते जर विराटने हुंडा न घेण्यास नकार दिला असता. शेवटी लग्नाचा दिवस आलाच आणि मी खूप आनंदित होते. माझे वराड बँगलोरहून विमानातून आले होते. फक्त विराट, माझी सासू आणि त्यांची 2 मुलं आणि सुना होत्या. विराटच्या वडिलांचे अगोदरच निधन झाले होते. उरलेले नातेवाईक बँगलोरमध्येच गोळा झाले होते. लग्नानंतर फक्त 2 तासांनी आमची परतीची फ्लाईट होती. आईने खूप समजावले की 1 दिवस मुंबईतच राहा, पण माझी सासू संजना आंटी म्हणाल्या, नाही शोभा, तिथेही आम्हाला कोमलचे भव्य स्वागत करायचे आहे. लग्न झाल्यावर 2 तासानंतरच मी नववधू बनून विमानातून प्रवास करत होते. हा प्रवास मी माझ्या मोठ्या जाऊबाईंसोबत केला होता, ज्या माझी चेष्टा मस्करी करत होत्या. वेळ कसा गेला कळालेच नाही. बँगलोरमध्ये पोहोचल्यावर माझे खूप छान प्रकारे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी लग्नाची पूजाविधीसुद्धा झाली आणि रात्री मला विराटच्या खोलीत बसवले गेले. आमची खोली खूपच मोठी होती. आईने जो माझ्या सासूला हुंडा म्हणून पैसे दिले होते, त्याने आमच्या खोलीत जुने फर्निचर काढून खूप छान प्रकारे नवीन फर्निचर बनवून घेतले होते. खोली फुलांनी सुगंधित होती. विराट खोलीत आला तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. आतापर्यंत मी आईकडून विराटच्या खूप प्रशंसा ऐकल्या होत्या. मला वाटत होते की तो एक सुंदर, स्मार्ट तरुण असेल, हजारोत एक असेल. मला माझ्या नशिबावर जितका अभिमान वाटत होता तितकाच कमी होता. विराट खोलीत आला आणि माझ्यासमोर येऊन बसला. मी लगेच नजर खाली केली. 10 मिनिटापर्यंत त्याने माझ्या प्रशंसेत किंवा माझ्या प्रेमात काहीच बोलले नाही. मला कळेना की तो का लांब लांब श्वास घेत होता. मी हळुवारपणे नजर वर करून पाहिले तर त्याचे डोळे कोणत्या तरी भावनेने लाल झाले होते. तो खूपच अस्वस्थ दिसत होता. खोलीत थंडगार वारा वाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून घाम वाहत होता. मला समजत नव्हते की त्याची अशी स्थिती का झाली आहे. मी म्हणाले, विराट, तुमची तब्येत ठीक आहे ना?
माझं बोलणं ऐकून त्याने माझा हात पकडला आणि विचारले, तू माझ्यावर प्रेम करतेस का? विराटच्या प्रश्नाने मी एकदम लाजून गेले. मी हळुवारपणे होकारार्थी मान हलवली आणि मी मग म्हणाले, हो, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. म्हणूनच आज मी तुमची पत्नी बनून तुमच्यासमोर बसले आहे. माझं हे बोलणं ऐकून त्याने माझा हात जोरात दाबला. त्याने माझा हात इतक्या जोरात दाबला की मी अक्षरशः किंचाळले. मला समजत नव्हतं की तो काय करतोय. मी त्याला म्हणाले, मला दुखत आहे विराट, माझा हात सोडा. तो म्हणाला, मलाही खूप दुखत आहे कोमल, खूप त्रास होतोय. मला आता असं वाटत होतं की तो माणूस शुद्धीतच नाहीये. तो म्हणाला, कोमल, प्रेमाचं दुसरं नाव दुःख आहे, त्रास आहे, वेदना आहे. तुला माझं प्रेम हवं असेल तर दुःख, त्रास, वेदना तुला सहन कराव्या लागतीलच. माझं प्रेम तुझ्या शरीरावर सहन करावे लागेल. प्रेम म्हणजे हेच असतं, समजलं? मी कल्पनाही करू शकत नव्हते की माझ्या लग्नाची पहिली रात्र अशी असेल. अशा कोणत्याही वेदना नव्हत्या ज्या त्याने मला त्या रात्री दिल्या नाहीत. माझ्या प्रत्येक त्रासाला तो प्रेम म्हणत होता. प्रेमाचं नाव देऊन त्याने माझ्या हातातील काचेच्या हिरव्या बांगड्या पकडून फोडल्या होत्या. अनेक बांगड्यांच्या काचा माझ्या मनगटात घुसल्या होत्या. लग्नाच्या नावाखाली मी ती रात्र खूपच त्रासात घालवली होती. त्याने माझ्या हाताला जळती सिगारेट लावली होती. जेव्हा मी ओरडू लागले तेव्हा त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला म्हणाला, तुझा आवाज बाहेर जाऊन देऊ नकोस. कोणालाच कळायला नाही पाहिजे की आपल्यात प्रेम चालू आहे. पती पत्नीमध्ये असेच संबंध असतात. माझ्या प्रेमाला सहन करायला शिक कोमल, कारण माझं प्रेम असंच आहे. विराटने तर मला प्रेमाचा अर्थ समजावला होता, पण मला त्या क्षणापासून प्रेम या शब्दाचा तिरस्कार वाटायला लागला होता. पहाटेपर्यंत मी माझ्या उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत रडत होते आणि तो निश्चिंतपणे झोपला होता. संपूर्ण पलंगावर माझ्या फुटलेल्या बांगड्या पसरल्या होत्या. मला माहिती होतं त्यानुसार लग्नाची रात्र प्रत्येक मुलीसाठी एक अविस्मरणीय क्षण असतो आणि पती पत्नी मिळून तो आणखी सुंदर बनवतात, जेणेकरून तो आयुष्यभर लक्षात राहील. पण मी इतका त्रास सहन केला होता की मी माझे रडणेच थांबवू शकत नव्हते. थोड्याच वेळात खोलीचा दरवाजा वाजला. मी माझ्या अस्ताव्यस्त अवस्थेत दार उघडू शकत नव्हते, कारण माझे कपडेसुद्धा त्याने निर्दयपणे फाडून टाकले होते. तो माणूस नव्हता, तर तो एखादा भुकेला लांडगा वाटत होता. त्याने मला कपडे बदलण्याची संधीसुद्धा दिली नव्हती. मी जशी होते तसाच त्याने माझ्यावर हल्ला केला आणि त्याचा आवेग माझ्या शरीरावर उतरवला. मी माझ्या बॅगेतून कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेले. जेव्हा मी फ्रेश होऊन परत आले तेव्हा खोलीचे दार उघडे होते. माझ्या सासूबाई आणि माझ्या दोन्ही जावा सगळ्या माझीच वाट पाहत होत्या, कारण विराट दार उघडून पुन्हा झोपला होता. माझ्या चेहऱ्यावरील नखांचे ओरखडे पाहून तिघींचे चेहरे पांढरे फिकट झाले होते. माझ्या सासूबाई माझ्याजवळ आल्या आणि मला पाहून विचारलं, हे सगळं काय आहे कोमल? मी म्हणाले, प्रेम. तुमच्या मुलाने संपूर्ण रात्र माझ्यावर हे प्रेम केलं आहे. असं म्हणून मी रडू लागले. सासूबाईंनी मला मिठी मारली आणि माझ्या जाऊबाईंना म्हणाल्या, तुम्ही दोघींनी विराटला वेळेवर औषधं दिली नाहीत का? सासूबाईंचे बोलणे ऐकून मी चकित झाले. त्यांच्याकडे आश्चर्याने पाहून मी त्यांना म्हणाले, कसलं औषध आणि कशाचं औषध? तेव्हा मोठी जाऊबाई सासूबाईंना म्हणाली, आई, मी औषध दिलं होतं, विराटच्या हातात ठेवलं होतं. मी त्यांना म्हणाले होते माझ्यासमोरच खा, पण तुम्हाला माहिती आहे ना त्यांना किती घाई असते. विराट मला म्हणाले, तुम्ही जा, मी खाईन. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, मी तुला किती वेळा सांगितलंय चुपचाप तिथंच उभं राहायचं. जोपर्यंत तो औषध खात नाही तोपर्यंत त्या खोलीतून बाहेर पडायचं नाही. तेव्हा जाऊबाई पुन्हा म्हणाली, आम्ही विराटला आणि त्याच्या जबाबदाऱ्यांना सुद्धा खूप सांभाळलं आहे. आता त्याची बायको आली आहे ना, आता ती सगळी औषधं त्याच्या बायकोकडे आणून ठेवतो. आता इथून पुढे तीच त्यांची जबाबदारी घेईल. माझ्या सासूबाईंनी मला त्यांच्या खोलीत नेले आणि मला नाश्ता करायला लावला. त्या मला म्हणाल्या, विराटला थोडासा मानसिक प्रॉब्लेम आहे कोमल, पण डॉक्टर म्हणतात की तो लवकरच बरा होईल. मी लगेच म्हटलं, मग तुम्ही हा मानसिक प्रॉब्लेम आधीच का आम्हाला सांगितला नाही आई?
माझ्या या बोलण्यावर त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हटलं, याला काय अर्थ आहे की आधी सांगितलं नाही? अरे, माझा मुलगा वेडा नाही आहे, फक्त थोडेसे मानसिक नैराश्याचा त्रास आहे. त्याला राग जरा जास्तच येतो आणि त्याच्या स्वभावाविरुद्ध बोलणं तो सहन करू शकत नाही. यात काही वाईट नाही. डॉक्टर म्हणाले की त्याचे लग्न केलं तर तो बरा होईल. सासूबाईंना मी म्हटलं, मी रात्री त्यांना काहीही असं बोललेलं नाही जे त्यांना वाईट वाटेल किंवा त्यांच्या स्वभावाविरुद्ध असेल. तरीही त्यांनी माझे हे हाल केले. ताई, मी आता त्यांच्यासमोर जाणार नाही. त्यांच्या खोलीत काय, मला इथेच राहायचं नाही. माझं बोलणं ऐकून माझ्या सासूबाई घाबरल्या आणि मला म्हणाल्या, अगं नाही, रात्री त्याने औषधं योग्य प्रकारे घेतली नव्हती. जर त्याने औषध घेतलं असतं तर तो तुझ्यासोबत असं वागलाच नसता. मी म्हटलं, काहीही असलं तरी जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधीच त्यांचा उपचार करायला हवा होता ना आई. माझ्या सासूबाई माझं बोलणं ऐकून म्हटल्या, पुन्हा तेच तेच का बोलत आहेस? अगं बाई, मी सांगते ना की त्याच्या आजाराचा उपाय लग्न होता, म्हणून मी तुमचं लग्न केलं. तुझे त्याला प्रेम मिळाले की तो बरा होईल बघ. आणि हो, तुला शेवटचं सांगते, माझा मुलगा वेडा नाही आहे. मला त्यांच्या बोलण्याचा राग आला. मी त्यांना म्हटलं, मग मी तुम्हाला सांगू का तुमचा मुलगा काय आहे? मी माझ्या खांद्यावरचा ब्लाऊज सरकवला आणि माझ्या हाताच्या दंडावरची सिगारेटची जखम दाखवली. ते पाहून माझ्या सासूबाई भयंकर घाबरल्या आणि नजर चोरू लागल्या. मी त्यांना म्हटलं, हे त्यांचं प्रेम आहे का? ते तर रात्री म्हणाले की माझं प्रेम असंच असतं आणि मी असंच प्रेम रात्रभर सहन केलं आहे आई. माझ्या सासूबाई काहीच बोलल्या नाही. त्या माझ्याशी नजर चोरत होत्या आणि थोड्या वेळाने म्हणाल्या, सगळं बरं होईल हळूहळू, फक्त तू थोडा संयम ठेव. नंतर त्या पुन्हा मला म्हणाल्या, बघ ना कोमल, तुझ्या वडिलांनी किती मुश्किलने तुझं लग्न केलं आहे. लाखो रुपये हुंडा दिला आहे. जर तू थोड्याशा गोष्टीवरून विराटशी घटस्फोट घेतला आणि इथून निघून माहेरी गेलीस तर तुझ्या वडिलांची किती बदनामी होईल. संपूर्ण समाजात तुझे वडील तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत बघ. तुझ्या बहिणी अजून लग्नाच्या आहेत, पण जर तू थोडासा संयम ठेवलास तर डॉक्टर म्हणतात की विराट पूर्ण बरा होईल. अगं, त्याचा उपचारच लग्न होता आणि आता त्याचे लग्न झाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर तो नक्की बरा होईल. तू काळजी करू नकोस. सासूबाईंचे बोलणे ऐकून मी निशब्द झाले, कारण खरंच माझं लग्न माझ्या वडिलांनी कर्ज काढून केलं होतं. कशाचीही कमी ठेवली नव्हती. प्रत्येक गोष्ट एकापेक्षा एक उत्तम दिली होती. फक्त माझं लग्न केल्यामुळे माझ्या वडिलांची कंबर वाकून गेली होती. मी विचार केला की खरंच सासूबाईंचं बोलणं इतकं चुकीचं नाहीये. मला थोडासा संयम ठेवायला हवा. त्यानंतर विराटने मला स्पर्श केला नव्हता, पण मी त्या घरात खूप घाबरून राहत होते. त्याच्या तोंडातून निघालेला एक एक शब्द माझ्यासाठी हुकमासारखा असे. तो म्हणाला की दिवसाला रात्र कर, तर मी रात्र करायचे, कारण माझ्या सासूबाईंनुसार त्याचा उपचार हाच होता. एक दिवस तो मला म्हणाला, माझ्यासाठी गोड फ्रेंच टोस्ट बनव आणि माझ्या जेवणात मिरची कधीच घालू नकोस. मला तिखट आवडत नाही. मी लगेच स्वयंपाकघरात गेले आणि नाश्ता बनवला. जेव्हा मी खोलीत गेले तो झोपला होता. मी त्याचा नाश्ता झाकून ठेवला आणि बाहेर स्वयंपाकघरात आले. त्याच्यासाठी जेवण बनवायला सुरुवात केली, कारण माझ्या सासूबाईंनी देखील सांगितले होते की त्याच्या जेवणात मिरची घालू नकोस. मी त्याच्यासाठी फिकट जेवण बनवले. आत्ताच त्याचे जेवण बनवून फ्री झाले होते की खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी लगेच खोलीत पळत गेले तर माझ्या सासूबाई तिथे आधीच उपस्थित होत्या. विराट म्हणाला, कोमल, तू आजपासून माझा नाश्ता बनवू नकोस. मी सांगितले होते की मला गोड फ्रेंच टोस्ट बनव, तिखट काहीच बनवू नकोस, आणि त्यात तू जाणून बुजून मिरची घातलीस. मी त्याच्या ओरडण्याने घाबरले होते. मी म्हटले, मी मी मिरची का घालेन? मी गोडच टोस्ट बनवली होती. तेव्हा तो म्हणाला, आई, हिच्यामुळे मी कधीच बरा होऊ शकत नाही. आई, ही माझी शत्रू आहे, माझ्यावर वैर काढत आहे. मला काय बोलावं तेच कळत नव्हतं. मी एकदम स्तब्ध उभी होते. माझ्या सासूबाई माझ्याकडे पाहू लागल्या आणि मला म्हणाल्या, तुला लाज वाटत नाही का ग कोमल?
मी तुझी इतकी साथ देत आहे आणि तूच माझ्या मुलाची शत्रू बनली आहेस. मी रडकुंडीला येऊन म्हटले, आई तुम्हीच हे खाऊन पहा. मग मी त्यात गूळ घातला होता. तो सुद्धा लगेच म्हणाला, हो आई, पहा खाऊन किती मिरची आहे त्यात. जेव्हा माझ्या सासूबाईंनी तो टोस्ट खाल्ला तेव्हा त्या करू लागल्या आणि रागाने म्हणाल्या, त्यात तू मिरची घातली आहेस कोमल. हे पहा, वरून सुद्धा दिसत आहे. तुला माझ्या मुलाला मारायचे आहे का? तुझी हीच इच्छा आहे ना? मी खूप त्रस्त झाले होते. मी म्हटले, नाही आई, मी मिरची घातली नाही. तेव्हा विराट म्हणाला, मग कोणी घातली? तूच माझा नाश्ता बनवून इथे ठेवून गेलीस. माझ्या सासूबाईंनी मला खूप खूप ओरडले होते. मला खूप काही बोलल्या होत्या. विराट माझ्या प्रत्येक कामात काही ना काही कमी काढू लागला होता. पण मला हे समजत नव्हते की टोस्टमध्ये मिरची कशी आली, कारण मी मिरची घातलीच नव्हती. पण मला लवकरच कळाले की ती मिरची विराटनेच घातली होती. मी कपड्यांच्या घड्या घातल्या की तो विस्कटत असे. कपडे प्रेस केली की तो जमिनीवर चुरगाळून फेकून देत असे आणि म्हणत असे, नाही, पुन्हा घडी घाल आणि कपडे व्यवस्थित प्रेस कर. तुला कपडे चांगले प्रेस करताच येत नाही. तुला कधी अक्कल येईल? तू माझ्या आयुष्याला नरक बनवण्यासाठी इथे आले आहेस. निघून जा माझ्या घरातून. मी एका महिन्यातच खूप त्रासले होते. असे वाटत होते की स्वतःचे जीवन संपवावे, कारण विराट जे काही करत असे ते मला सहनच होत नव्हते. रात्री तो कोणत्या तरी जंगली प्राण्यासारखा माझ्याशी वागत असे आणि दिवसा माझ्या केलेल्या कामात दोष काढत असे. कधी म्हणत असे, तू कपडे चांगले धुतच नाहीस, तर कधी माझ्या जेवणात मिरची घालत असे आणि म्हणत असे, तू मिरची घातली आहेस, माझ्यावर वैर काढत आहेस. माझ्या मनात विचार यायचे की जमीन दुभागावी आणि मी त्यात सामावून जावे. मी या वेदना सहन करू शकत नव्हते. माझ्या आई वडिलांचा विचार करून मी रडत राहायचे. अजूनही त्यांच्या डोक्यावर कर्ज होते. एक दिवस माझ्या आईचा फोन आला होता. ती मला म्हणाली, कशी आहेस गो कोमल? जरा काही दिवसांसाठी तुला आपल्याकडे बोलावून घेईन म्हणते. तुला तिकडे घ्यायला यावे लागेल, पण मुंबईहून बँगलोरला येण्या जाण्याचा खर्च खूप होईल ग. सध्या हातात काहीच उरत नाही आणि तू इकडे आलीस तर तुला पुन्हा सासरी पाठवण्यासाठी काहीतरी द्यावे लागेल. रिकाम्या हाताने कसं पाठवायचं? इतका खर्च विचार करून आम्ही शांत होतो बघ. मी माझ्या आईवडिलांना विराटबद्दल सांगू शकत नव्हते आणि मी स्वतःला विराटच्या या स्वभावासाठी तयार करत होते. म्हणजे मी त्याच्या या वागण्याची सवय करून घेत होते. पण माणूस जितके सहन करू शकतो तितकेच तो सहन करतो ना. एक दिवस सकाळी मी झोपेतून उठले तेव्हा माझे डोके खूप जड झाले होते. मला गरगर करत होतं. तेव्हाच विराट म्हणत होता, माझे कपडे प्रेस करून दे. प्रेस करता करता मी विचार करत होते की विराट कुठेच जात नाही, काहीच काम करत नाही. माझे दोन्ही दीर घराचा सर्व खर्च उचलत होते. विराटच्या औषधांचा सुद्धा खर्च तेच करत होते. मी भ्रमिष्ट डोक्याने त्याचे कपडे प्रेस करत होते. तेव्हाच विचार करता करता कधी तिथेच बेशुद्ध झाले मला कळालेच नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या खोलीत बेडवर होते. एक महिला डॉक्टर माझ्या सासूबाईंना सांगत होती, तिच्या खाण्यापिण्याची आहाराची व्यवस्थित काळजी घ्या. ती खूप कमकुवत आहे. अशा प्रकारे तिची स्थिती बिघडली तर तिच्या गर्भावस्थेला नुकसान होऊ शकते. मी त्या डॉक्टरांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले होते. मला समजत नव्हते की या बाबतीत मला आनंद वाटावा की डोके पकडून रडावे. हो, माझ्या सासूबाई खूप आनंदित होत्या. त्या म्हणाल्या, आता स्वतःचे आपले मूल होईल. आता विराट लवकरच बरा होईल. काही दिवसांपर्यंत माझ्या सासूबाईंनी माझी खूप काळजी घेतली. त्या मला त्यांच्या जवळच झोपवत होत्या. त्यांना माहीत होते की जर मी विराटजवळ झोपायला गेले तर तो मला सोडणार नाही आणि त्यामुळे माझ्या गर्भावस्थेला नुकसान होऊ शकते. पण फक्त एक आठवडा गेला होता की विराटचा राग अनावर झाला. तो मला म्हणाला, कोमल, माझ्या खोलीत का येत नाहीस? तू माझी बायको आहेस ना, माझ्या जवळ झोप. मी म्हटले, तुम्ही तुमच्या आईशी बोला. त्यावेळेस मी रात्रीची जेवणाची भांडी धुत होते. माझे बोलणे ऐकून त्याला राग आला. तो म्हणाला, काय बोलली? गुपचूप खोलीत चल. मी म्हटले, हे बघा, मी प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली आहे. तो म्हणाला, मग मी तुला काही खाणार नाही.
त्याने नळ बंद केला आणि माझा हात पकडून खोलीत नेण्यास सुरुवात केली. तेवढ्यातच माझ्या सासूबाई आल्या आणि त्याला म्हणाल्या, विराट, कोमलचा हात सोड, ती आता तुझ्यासोबत तुझ्या खोलीत जाणार नाही. तो ओरडला आणि म्हणाला, का जाणार नाही? कसं जाणार नाही ते मी पाहतोच. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझे दीर आणि दोन्ही जाऊबाई खोलीतून बाहेर आल्या. घरात तमाशाचे वातावरण निर्माण झाले होते. माझ्या सासूबाई म्हणाल्या, विराट, तुला समजत नाही का? तू खोलीत गेल्यावर तिच्यासोबत जे काही करशील त्यामुळे तुझे मूल मरून जाईल. तो म्हणाला, मरू दे ना मग, माझे मूल आहे, मी काहीही करेल, पण आज मी तिला सोडणार नाही. जर तुम्ही तिला सोडलं नाही तर तिला खोलीत नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर तिचे अंगावरचे कपडे इथेच तुमच्यासमोर मी फाडून टाकेल. त्याच्या मनात तर थोडीसुद्धा लाज नव्हती. मी मान खाली घालून उभी होते. त्याच्या अशा बोलण्यामुळे मी कोणाकडेच नजर वर करून पाहू शकत नव्हते. माझ्या सासूबाईंनी जेव्हा त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सर्वांच्या समोर माझा पदर ओढला आणि फाडून टाकला. त्याने अजून काही चुकीचे करण्याअगोदर मी त्याच्यासमोर हात जोडले. मी त्याला हात जोडून म्हणाले, चला खोलीत, तुम्हाला जे हवे ते करा, पण इथे तमाशा करू नका. सर्वांच्या समोर माझी इज्जत घालवू नका. तो म्हणाला, आता कळाली का तुझी लायकी काय आहे ते? जेव्हा मी सांगत होतो तेव्हा तुला समजत नव्हते का? तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. त्या रात्री माझ्या ओरडण्याचा आवाज कदाचित सर्वांनी ऐकला असेल आणि सकाळपर्यंत माझे मूल मरण पावले होते. आता मी जोरजोरात रडत होते की काश मीही माझ्या बाळासोबत मेले असते. आता ही घटना घडून 4 महिने झाले होते की मी पुन्हा प्रेग्नेंट झाले. हे समजल्यानंतर माझा रंग पिवळा फटक पडला होता. जेव्हा मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाले तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला माझ्या माहेरी पाठवले. जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले तेव्हा माझी अवस्था पाहून माझे वडील आणि आई देखील धक्का बसल्यासारखे माझ्याकडे पाहत होते. ते म्हणाले, तुला काय झाले आहे कोमल? तुला असं कोणीच ओळखणार नाही बाळा. इतकी कमजोर का झाली आहेस? मी जास्त काही बोलले नाही, फक्त एवढंच म्हणाले, कदाचित गरोदरपणामुळे असेल बाबा. त्यानंतर माहेरी माझा भाऊ मला रोज फळे आणून देत असे. माझ्या वडिलांनी विशेषतः माझ्यासाठी रोज ज्यूसवाल्याला सांगितले होते की माझ्या मुलीसाठी रोज ताजा ज्यूस बनवून द्या. माझे वडील माझ्या आईला म्हणाले, माझ्या मुलीची काळजी घे, पहा तिची काय अवस्था झाली आहे. माझ्या आईवडिलांनी मला विचारले, तुला काय त्रास आहे का कोमल? तू त्यांच्यात खुश नाहीस का? आणि विराटची वर्तवणूक तुझ्यासोबत कशी आहे? मला त्यांना टेन्शन द्यायचे नव्हते, म्हणून मी त्यांना म्हणाले, सर्व काही ठीक आहे आई बाबा. माझ्या प्रेग्नेन्सीमुळे मला त्रास होत आहे. मला माहिती होते की माझे आईवडील कदाचित माझं सत्य सहन करू शकणार नाहीत. मी माझ्या माहेरी आल्यापासून 3 महिने झाले होते की एक दिवस विराटचा फोन आला. तो म्हणाला, परत बँगलोरला ये, नाहीतर मी मुंबईला येईन आणि तिथे तुझा तमाशा करून ठेवेल. मी फोन करून माझ्या सासूबाईंना सर्व काही सांगितले. त्या म्हणाल्या, त्याने आमचेही जगणे फार कठीण केले आहे अगं. असे कर, परत ये आणि तिथे कोणालाच काहीच सांगू नको. शेवटी मी परत गेले. बँगलोरला गेल्यानंतर विराटने मला वचन दिले की तो माझ्याशी वाईट वागणार नाही. मी त्याच्या बदललेल्या वर्तनावर आश्चर्यचकित होते. तो मला म्हणाला, अगं, मी तुझ्यावर प्रेम करतो. प्लीज मला वचन दे की तू मला कधीच सोडू जाणार नाहीस. मी आपल्या होणाऱ्या मुलाची खूप काळजी घेईन. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी म्हणाले, ठीक आहे, मी पुन्हा माहेरी राहायला जाणार नाही. मला आनंद होत होता की विराट बदलला होता. त्याने रात्री माझ्याशी काहीही वाईट वागणूक केली नाही. फक्त माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायचे आणि माझ्या हाताला किस करायचा. तो सतत म्हणत होता की मला सोडून जाऊ नकोस. 1 महिन्यापर्यंत त्याने मला काहीही त्रास दिला नाही. एक दिवस आई हसत हसत म्हणाल्या की कोमलला मुलगाच होणार, तिचे पोट मोठे दिसत आहे. तेव्हा आपल्या आईचे बोलणे ऐकून विराट खूप आनंदित झाला. तो म्हणाला, माझ्या घरी मुलगा येणार आहे, मी खूप खुश आहे, मी मुलाचा बाप होणार आहे. असे म्हणताना त्याने मला त्याच्या मांडीवर घेतले. मला भीती वाटत होती की कदाचित मी पडेन. मी म्हणाले, मला भीती वाटते, मला खाली उतरवा. तो म्हणाला, तुला माहिती नाही कोमल की तू मला किती मोठा आनंद दिला आहेस.
माझ्या घरी मुलगा होणार आहे. पण त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलू लागले. त्याचा श्वास फुलला होता आणि त्याने मला लगेच खाली उतरवले. तो म्हणाला, नाही, माझ्या घरी मुलगा होऊ शकत नाही. मला मुलगा नाही पाहिजे. मी त्याचे असे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले. आत्ताच तो आनंदित होता आणि अचानकच आता काय झाले? तो एकदम बेभान झाला होता. तो म्हणाला, जर मला मुलगा झाला तर त्याच्यासोबतही तेच होईल जे माझ्यासोबत झाले होते. मग तो नंतर माझ्यासारखाच होईल. माझा मुलगा म्हटल्यावर तो माझ्यासारखाच असेल ना? असे म्हणताना तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, नाही कोमल, असे कर, या मुलाला मारून टाक. त्याचे असे बोलणे ऐकून मी श्वास घ्यायलाच विसरले. मी म्हणाले, विराट, तुम्ही अशा गोष्टी का बोलता? पण तो माझं काहीच ऐकून घ्यायला तयारच नव्हता. तो ओरडत होता. मला म्हणाला, जे मी सांगतोय ते कर, त्या मुलाला मारून टाक. असे बोलता बोलता त्याने मला बेडवर ढकलले. त्याने आपला हात माझ्या पोटावर ठेवला. त्याने अजून काही करायच्या आत मी माझ्या सासूबाईंना बोलवायला सुरुवात केली. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझ्या सासूबाई आणि माझ्या दोन्ही जाऊबाई खोलीत आल्या आणि विराटला लगेच माझ्यापासून दूर केले. माझ्या सासूबाई म्हणाल्या, कोमल, माझ्या खोलीत जा. पण विराट तेच बोलत होता. मला मुलगा होऊ शकत नाही. माझा मुलगा असेल तर त्याच्यासोबतही तेच होईल जे माझ्यासोबत झाले होते. मी विराटकडेच प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. याचा अर्थ असा की त्याच्यासोबत काहीतरी घडले होते. तो असाच वेडा झाला नव्हता. काहीतरी नक्कीच कारण होते. मी सासूबाईंच्या खोलीत निघून गेले. काही वेळ त्याच्या ओरडण्याचा आवाज आणि रडण्याचा आवाज येत होता. पण हळूहळू आवाज बंद झाला. एकदम शांतता पसरली. मी माझ्या सासूबाईंच्या खोलीत माझे हात पोटाशी घट्ट धरून बसले होते. माझ्या सासूबाई विराटच्या खोलीत होत्या. काही वेळानंतर त्या आपल्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या, आता तो झोपला आहे. उठेल तेव्हा त्याला बरं वाटेल. मी सासूबाईंना म्हणाले, आई, विराटसोबत असं काय झालं आहे? नक्की त्यांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांचे असेच मानसिक संतुलन बिघडले नाही. काहीतरी नक्कीच झाले आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. विराट वारंवार असे का म्हणतात की त्यांच्यासोबत जे काही झाले आहे ते त्यांच्या मुलासोबतही होईल? शेवटी असं त्यांच्यासोबत काय झाले आहे? तुम्ही मला सांगा. तुम्हाला विराटची शपथ आहे आई. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई रडू लागल्या. मला म्हणाल्या, काय सांगू तुला बाई? मी म्हणाले, जे काही विराटसोबत झाले आहे ते सगळं काही मला सांगा. आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू. तेव्हा माझ्या सासूबाई मला सांगू लागल्या, विराट जेव्हा नवीन कॉलेजला जाऊ लागला तेव्हा त्या कॉलेजमध्ये खूप पक्षीय राजकारण चालू झाले होते. मुलांचे वेगवेगळे ग्रुप तयार झाले होते. निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे प्रत्येक पक्षातील मुले इतर मुलांना त्यांच्या पक्षाला मतदान करायला सांगत होते. विराट लहानपणापासूनच रागीट स्वभावाचा होता. जेव्हा एका टोळीने त्याला याबद्दल सांगितले तेव्हा त्याने सांगितले की त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. ती मुलं म्हणाली, जर तू आमच्या पक्षाला मतदान केले नाही तर तुझे काही खरे नाही. जर तू या पक्षाला मतदान केले नाहीस तर तुला खूप त्रास होईल. आणि याच विषयावरून त्यांनी वाद घातला आणि विराटने त्या मुलांना मारायला सुरुवात केली. तो स्वतः जखमी झाला होता. कॉलेजमधल्या वरिष्ठ शिक्षकांकडे जाऊन हे प्रकरण संपले होते. पण काही दिवसांनी विराट कॉलेजला गेला आणि घरी परतलाच नाही. 2 दिवस असेच गेले. तो कुठे गेला असेल, काय करत असेल त्याची आम्हाला खूप काळजी वाटत होती. आम्ही त्याला सर्वत्र शोधले पण तो सापडलाच नाही. 3ऱ्या दिवशी रात्री तो आम्हाला दाराजवळ जखमी अवस्थेत आढळला. तेव्हा तो तापाने फणफणला होता आणि देवालाच माहिती काय बडबड करत होता. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. त्याच्या मनावर कोणता तरी खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर माझा विराट प्रत्येक गोष्टीला घाबरू लागला. तो पुरुषांना खूप घाबरायचा. त्याच्या भावांना आणि वडिलांना पाहून तर तो ओरडू लागायचा. पण त्याला काय होत आहे हे आम्हाला काहीच समजत नव्हते. शेवटी आम्ही त्याला जेव्हा मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले तेव्हा आम्हाला कळलं की त्याच्यावर अत्याचार झाले आहेत. बोलता बोलता माझ्या सासूबाई शांत झाल्या. मी म्हणाले, आई, तुम्ही शांत का झाल्या? सांगा ना पुढे काय झाले? त्या मुलांनी विराटवर असे काय अत्याचार केले की विराट असे वागत आहे? सासूबाई रडू लागल्या आणि म्हणाल्या, ज्या मुलांसोबत त्याचे भांडण झाले होते त्यांनी माझ्या मुलाला कॉलेजच्या खोलीत नेऊन मारहाण केली.
ती मुलं विराटला छळत होती आणि 2 दिवस त्याला त्यांच्या वासनेचे शिकार बनवत राहिले ग. त्यावेळी माझ्या विराटचे वय जास्त नव्हते. तो 12वीतच होता. तो असल्या गोष्टींकडे लक्षही देत नव्हता. त्यामुळे या गोष्टी आणि अशा छळांमुळे माझ्या विराटला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुखापत झाली होती. जर त्याच्या कोणत्याही भावाने त्याचा हात धरला तर विराट खूप घाबरत असे. त्याला वाटत असे की कदाचित माझा भाऊही माझ्यासोबत त्याची इच्छा पूर्ण करून घेईल. तो असा घाबरायचा की जणू ती मुलगीच आहे. आम्ही त्याच्यावर खूप दिवसांपासून उपचार घेत आहोत आणि त्याने त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करावे अशी आमची खरोखर इच्छा होती. पण तो पुस्तकाला हातही लावू शकत नव्हता. कॉलेजचं नाव घेताच तो रडू लागायचा आणि म्हणायचा की तो कॉलेजला जाणार नाही. त्याचे वडील त्याला दुकानात घेऊन जाऊ लागले, पण तिथेही त्याची अवस्था तशीच होती. त्याला वाटायचे की त्याच्याकडे पाहणारा प्रत्येक येणारा जाणारा मुलगा त्याच्या वासनेसाठी त्याच्याकडे पाहत आहे, जेणेकरून तो त्याचा छळ करू शकेल. तो त्या दुकानात आलेल्या मुलांना माणसांना पाहून भीतीने ओरडू लागायचा आणि त्याच्या वडिलांच्या मागे लपायचा. त्यामुळेच तो घरात राहू लागला. आम्ही त्याचे उपचार डॉक्टरांकडून करून घेत आहोत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्याचे जर लग्न झाले तर तो ठीक होईल. तेव्हा मी सासूबाईंना म्हणाले, आई, किती वर्ष झाले त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, पण मी का सांगितले असते कोणाला? माझ्या मुलात थोडीच काय कमी आहे, त्याची काही चुकी नाही आहे. मी पुन्हा काही बोलायला लागले तेव्हा पुन्हा सासूबाई म्हणाल्या, बाद झालं, माझ्या मुलाची चुकी काढू नकोस. तुझे प्रेम मिळाल्यानंतर तो ठीक होऊन जाईल. मी हा विचार करत होते की माझे असे कोणते प्रेम त्याला पाहिजे होते. तो माणूस तर माझं काहीच ऐकत नव्हता. आता मला समजले होते की त्याचे मानसिक संतुलन का बिघडले आहे. तो मला का त्रास देत होता, कारण त्याने पुरुषांकडून त्रास सहन केला होता आणि त्या गोष्टीचा बदला तो माझ्या शरीराला त्रास देऊन घेत होता. माझे रडणे आणि किंचाळणे त्याला सुख देत होते. माझे अश्रू पाहून तो वेडा होत होता. म्हणायचा की प्रेम हे त्रास सहन करण्याचे दुसरे नाव आहे आणि माझ्या या प्रेमावर तू जेव्हा रडतेस तेव्हा अजूनच प्रेमळ वाटतेस. मी जेव्हा त्याच्यासमोर हात जोडायचे की देवासाठी माझ्यावर दया करा, तेव्हासुद्धा त्याच्या मनाला आनंद मिळत होता. हे सुद्धा खरं होतं की तो माझ्यावर प्रेम करायचा. जर त्याला मी दिसले नाही तर तो घरात गोंधळ घालायचा, पण तो मला सुद्धा शांतपणे जगू देत नव्हता. तो त्याच गोष्टी करायचा ज्या मी करायला त्याला नकार द्यायचे. मी एक जिवंत माणूस होते. मी किती काळ मानसिक रुग्णाची शिकार बनून राहू शकत होते ना. जेव्हा मी मुलाला जन्म दिला तेव्हा घरातले सर्वजण खुश होते. विराट सोडून सगळेच खुश होते. विराटची अवस्था खूप विचित्र होती. माझ्या मुलाला पाहून तो म्हणाला, माझा मुलगा मोठा झाल्यावर माझ्यासारखाच होईल. त्याचे रूप माझ्यासारखे आहे याचा अर्थ त्याचे नशीबही माझ्यासारखेच असेल. मी आत्ताच त्याचा गळा दाबून खून करेन. मोठ्या कष्टाने माझ्या दोन्ही दिरांनी त्याला धरले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी माझ्या बाळाला मिठी मारली. विराटची विचित्र अवस्था बरी होण्याऐवजी अजूनच वाढत होती. तो अजूनच हायपर होऊ लागला होता. विराटला 8 दिवस वेगळ्या खोलीत बंद करण्यात आले होते, पण तो मलाच आवाज देत राहायचा. म्हणायचा की माझ्या कोमलला माझ्याजवळ आणा. मी तिला आता काहीच त्रास देणार नाही. मला माझ्या कोमलजवळ जायचे आहे. विराट माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मला वेदनासुद्धा द्यायचा. तो जोरजोरात दार वाजवत होता. दरवाजा उघडा, मला कोमलकडे जायचे आहे. मला या खोलीत गुदमरून मारायचे नाही. मला त्याच्या या अवस्थेवर दया यायची. 8 दिवसांनी मी त्याच्या खोलीत जेवण घेऊन गेले, नाहीतर माझे धीरज जेवण घेऊन जात होते. तेव्हा तो वस्तू फेकून देऊ लागायचा. म्हणायचा, माझ्या कोमलला बोलवा, मला तिला भेटायचं आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. कोमलला भेटल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि जेव्हा मी त्याच्या खोलीत जेवण घेऊन गेले तेव्हा त्याची अवस्था पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या दोघा दिरांनी त्याला खुर्चीवर बांधून ठेवले होते, कारण तो नियंत्रणाबाहेर जात असे आणि मग आपल्या भावांनाही मारत असे. ते दोघेही विराटला खूप मुश्किलने सांभाळत असत. मी जेव्हा आत गेले तेव्हा पाहिले की त्याचा चेहरा पिवळा पडला होता आणि रडल्यामुळे डोळे लाल झाले होते. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले आणि तो मला म्हणाला, तू आलीस कोमल, माझी काळजी घेण्यासाठी आलीस. तुला माझ्यावर दया येत नाही का ग? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. इकडे ये ना, माझ्या जवळ ये कोमल.
मी घाबरत घाबरतच त्याच्याजवळ आले होते आणि माझ्या हाताने चपातीचा घास तयार करून त्याच्या तोंडाजवळ नेला. तो म्हणाला, माझे हात सोड, मला वेदना होत आहे, मला त्रास होत आहे. माझे मोठे भाऊ खूप वाईट आहेत. बघ किती घट्ट दोरी बांधली आहे. बघ त्यामुळे माझ्या हातांना जखम झाली आहे. पण माझ्या दिरांनी मला सांगून ठेवले होते, त्याचे हात कसल्याही परिस्थितीत सोडू नकोस, नाहीतर तो नियंत्रणाबाहेर जाईल. मी विराटला म्हटले, अगोदर तुम्ही जेवा, मग मी तुमचे हात सोडवेन. त्याने माझ्या हातून जेवण जेवले आणि म्हटले, माझ्याजवळ ये ना. मी त्याच्याजवळ गेले आणि तो पुन्हा म्हणाला, माझ्याजवळ बस, इथून कुठेही जाऊ नकोस. मी त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना माझ्या हाताने साफ केले आणि त्याचे विखुरलेले केस नीट केले. तो पुन्हा म्हणाला, देवासाठी ही रस्सी खोल ना, मी तुला काहीच बोलणार नाही. तू माझी बायको आहेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला काहीच बोलणार नाही. प्लीज माझे हात खोल. मी त्याच्या हातातील दोरी सोडवली. मुक्त झाल्यावर त्याने मला आपले मिठीत घेतले आणि छातीवर घट्ट धरले. त्याने इतक्या जोरात मला धरले की मी श्वास घेऊ शकत नव्हते, कारण त्याचे प्रेम असेच होते, वेदना देणारे. तो म्हणाला, माझ्या हातात असले असते तर मी तुला माझ्यातच सामावून घेतली असती. मी तुझ्यावर इतके प्रेम करतो तरीही तू माझ्यापासून दूर पळतेस. त्याने आपल्या दोन्ही हातांनी माझा चेहरा धरला आणि म्हटले, तू मला सोडून जाणार नाहीस ना कोमल. मी नकारार्थी मान हलवली आणि म्हटले, मी कुठे जाईन तेव्हा? कुठेही जाणार नाही. नंतर त्याने आपले तोंड माझ्या मानेजवळ नेले. त्यानंतर माझ्या ओरडण्याचा आवाज इतका जोरात होता की घरातले सर्वजण जागे झाले. यावेळी त्याने माझ्या मानेवर इतक्या जोरात चावा घेतला की रक्तच वाहू लागले होते. त्याच्या वेडेपणाची तीव्रता इतकी वाढली होती की सगळ्यांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो मला सोडत नव्हता. तो म्हणाला, जा इथून सगळे, मला हिच्यावर प्रेम करायचे आहे. ही माझी बायको आहे. तुम्ही जेवढे तिला माझ्यापासून दूर ठेवाल तेवढं मी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी तिला खूप त्रास देणार. माझ्या मोठ्या दिराने त्याच्या हाताला इंजेक्शन दिले. कदाचित ते झोपेचं इंजेक्शन होते. काही क्षणातच तो बेशुद्ध झाला होता. तेव्हा मी सुखाचा श्वास घेतला होता. माझ्या मोठ्या दिरांनी मला ओरडण्यास सुरुवात केली, तू त्याची दोरी का सोडलीस? मी पुन्हा विराटच्या खोलीत काय गेले नाही, पण एक रात्री माझ्या खोलीच्या दारावर टकटक झाली. मी आश्चर्यचकित झाले की यावेळी कोण असू शकते. जसे मी दार उघडले, तो विराट होता. कसा तो आपल्या खोलीतून बाहेर आला होता माहिती नाही. माझ्या बेडवर माझा मुलगा झोपलेला पाहून तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, हा अजूनही जिवंत आहे? तू त्याला मारले नाहीस? तुला माहिती आहे ना, हा माझा मुलगा आहे, माझ्यासारखाच निघेल. मी म्हटले, विराट जा इथून, तुम्ही इथे काय करताय? पण माझे हृदय तेव्हा बंद झाले जेव्हा त्याने माझ्या मुलाचा गळा दाबायला सुरुवात केली. मी ओरडू लागले आणि त्याला मागे सारायला लागले, पण जोपर्यंत सगळे लोक खोलीत आले तोपर्यंत माझा मुलगा मरून गेला होता. मी ओरडत होते, हा खुनी आहे, माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. देवासाठी याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाका. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याने माझ्या मुलाला मारले, माझ्या बाळाला मारले. मी ओक्साबोक्शी रडत होते, पण अजूनही माझ्या सासूचे हेच म्हणणे होते की माझा मुलगा वेडा नाही, फक्त मानसिक नैराश्य आहे. कोणीही त्याला पोलीस स्टेशनवर घेऊन जाणार नाही, कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार करणार नाही. फक्त सगळे असेच म्हणतील की बाळ आजारी पडल्यामुळे गेलं आहे. मी माझ्या मुलाला माझ्या छातीवर घट्ट धरून ओक्साबोक्शी रडत होते. पुढच्या क्षणी मला वाटले की माझा मुलगा श्वास घेत आहे. मी आनंदाने वेडी झाले. मी ओरडत सगळ्यांना सांगितले की माझा मुलगा जिवंत आहे. लवकरच आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. माझ्या मुलाचा जीव वाचला होता. पण विराटला कोणीही सांगितले नाही की तुझा मुलगा जिवंत आहे. माझ्याकडे आता कोणताही पर्याय नव्हता. एकतर मला विराटला घटस्फोट देऊन निघून जायचे होते किंवा विराटला कोणत्याही परिस्थितीत बरं करायचं होतं. मी विराटला बरं करण्याची एक आणखी संधी घेऊ इच्छित होते. मी एक निर्जीव भावला पांढऱ्या कापडात गुंडाळून विराटच्या हातात दिला आणि त्याला म्हटले, विराट हे घ्या, तुमचा मुलगा मरून गेला आहे. जा आणि त्याला जमिनीत पुरून या. आज तुमच्या आतल्या जनावराला शांती मिळेल की तुम्ही स्वतःच्या हातांनी आपल्या मुलाला मारले आहे. पांढऱ्या कापडात गुंडाळलेला निर्जीव भावला पाहून विराटचे हात काही क्षणांसाठी थरथरले. त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसली. मी म्हटले, जा विराट, आता हे सगळं काही संपवा.
वाटलंच तर तुम्ही माझ्यासोबतही असेच करू शकता जसे तुम्ही आपल्या मुलासोबत केले आहे. मला आणि माझ्या मुलाला संपवा. माझे दीरसुद्धा माझ्या या नाटकात सामील होते. ते विराटला घेऊन माझ्या मुलाला पुरण्यासाठी निघाले आणि जेव्हा माझ्या दीरांनी मुलाला खड्ड्यात ठेवले तेव्हा विराट ओरडू लागला, रडू लागला, किंचाळू लागला, म्हणू लागला, माझा मुलगा मरू शकत नाही, मरू शकत नाही. हा माझा मुलगा आहे, माझे रक्त आहे, हे असे कसे होऊ शकते? तेव्हा माझे मोठे दीर म्हटले, तू स्वतःच्या हातांनी त्याला मारले आहे आणि आता तुला कशाचे दुःख झाले आहे? त्या क्षणी त्या निर्जीव भावल्याला माझ्या दीरांनी जमिनीत दफन केले होते. पण विराटच्या वेडेपणाची तीव्रता खूपच वाढली होती. तो झपाट्याने माती हाताने खणू लागला, म्हणू लागला, माझ्या मुलाला बाहेर काढा, बाहेर काढा माझ्या बाळाला. वेड्याचा झटका येताच विराट तिथेच बेशुद्ध पडला होता. माझ्या दीरांनी त्याला तिथूनच हॉस्पिटलमध्ये नेले. काही वेळातच त्याला शुद्ध आली, पण आता तो रडत होता, आपल्या बाळाला आवाज देत होता. काही वेळाने मी त्याच्या समोर गेले. मला पाहून तो रडू लागला आणि माझा हात धरून म्हणाला, कोमल, आपले बाळ कुठे आहे? मी त्याला म्हटले, विराट, सावरा स्वतःला, लवकरच सगळं ठीक होईल. काही दिवसानंतर आम्ही विराटला घरी आणले. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे मूल मरण पावले होते, म्हणून मी माझं बाळ त्याच्यासमोर आणतच नव्हते. विराट आता पूर्वीपेक्षा खूप बदलला होता. तो पूर्णपणे शांत राहू लागला होता. मला काहीही बोलत नव्हता आणि माझ्या सगळ्या गोष्टी मान्य करत होता. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याच्या मेंदूवर खोल परिणाम झाला होता. जुन्या सगळ्या वेदना, सगळ्या जखमा मुलाच्या मृत्यूच्या वेदनेने पुसून टाकल्या होत्या. खरंच कोणीतरी म्हटलं आहे की मुलाच्या दुःखापेक्षा मोठं दुःख असू शकत नाही आणि कदाचित आपल्या मुलाच्या मृत्यूचं दुःख त्याच्या सगळ्या वेदना आणि त्रासांवर मात करणारं होतं. तो नेहमी आपल्या मुलाला आठवून रडत राहायचा. माझ्या सासूबाई माझ्या मुलाची काळजी घेत होत्या. एके दिवशी जेव्हा माझं मूल रडलं तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज विराटच्या कानावर पडला. तो एकदम उठून बसला आणि म्हणाला, कोमल, बघ माझं बाळ रडत आहे. मी म्हटलं, विराट, हा तुमचा भास आहे. तुमचं बाळ आता या जगात नाहीये. तुम्हाला आठवतंय ना, तुम्ही स्वतःच्या हातांनी तुमच्या मुलाला मारलं होतं. तो आपले हात बघू लागला आणि आपल्या हातांना जोरात बेडच्या क्राऊनवर मारू लागला. तो म्हणाला, मीही मरून जातो, मी जिवंत का आहे? पुढच्या क्षणी माझ्या मुलाच्या रडण्याचा आवाज पुन्हा विराटच्या कानावर आला. यावेळी तो स्वतःला रोखू शकला नाही. आवाज ऐकून तो खोलीतून बाहेर पळाला आणि आपल्या आईच्या खोलीत पोहोचला. माझ्या सासूबाई मुलाला मांडीवर घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. जेव्हा त्याने आपल्या मुलाला पाहिलं तेव्हा तो एकदम वेड्यासारखा झाला. माझे मोठे दीर आणि दोन्ही जाऊबाई सुद्धा खोलीत आल्या होत्या. आम्ही सगळे घाबरून उभे होतो की कदाचित विराट पुन्हा बाळाला इजा करू नये. पण विराटने आपल्या बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला अतिशय प्रेमाने चुंबन घेऊ लागला. त्याने त्याला आपल्या छातीवर धरलं आणि म्हटलं, मला माहीत होतं, माझं बाळ मरू शकत नाही, माझं बाळ जिवंत आहे. विराट खूप रडत होता. आता त्याला हे लपवणं निरर्थक होतं की त्याचं मूल मरण पावलं आहे. मी आता माझ्या मुलाला घेऊन माझ्या खोलीतच राहू लागले होते. पण तरीही मला खूप भीती वाटत होती की कदाचित विराट पुन्हा मुलाला इजा करू नये. पण आता विराट मुलाला काहीही इजा करत नव्हता. तो नेहमी त्याला मांडीवर घेऊन त्याच्यावर प्रेम करत असे आणि त्याचे चुंबन घेत असे. आता विराट माझ्याशीही खूप प्रेमाने वागू लागला होता. मुलाच्या प्रेमाने विराटला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. आज माझा मुलगा 2 वर्षांचा झाला आहे. विराट आपल्या सगळ्या जुन्या दुःखांना विसरला आहे आणि तो आपल्या मुलाच्या संगोपनात पूर्ण मनाने रमला आहे. तो माझीही खूप काळजी घेतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही एक सत्य घटना आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. अशा मानसिक आजारी लोकांचा उपचार लग्न आहे का? कोमलचं नशीब चांगलं होतं किंवा तिच्या मुलाचं नशीब होतं की तो वाचला आणि विराटही बरा झाला. पण असे अनेक प्रकरणं असतात जिथे असे रुग्ण बरे होत नाहीत आणि अशा वेळी मुलींचं आयुष्य बर्बाद होतं. तुमच्याकडे फक्त एकच प्रश्न आहे, अशा लोकांचं लग्न करावं का? लग्न झाल्यावर असे लोक बरे होतात का? जेव्हा अशी बिघडलेली मुलं असतात ज्यांना त्यांचे आईवडीलही सुधारू शकत नाहीत, तेव्हा त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यात का गुंतवावं? हा विचार करून की लग्न झालं की मुलगा बरा होईल, देवासाठी दुसऱ्यांच्या मुलींसोबत हा घाणेरडा खेळ खेळणं थांबवा.
आपल्या मुलांचं संगोपन चांगलं करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला शाप मिळणार नाहीत। ज्याप्रमाणे मुलींचं संगोपन महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे मुलांचं संगोपनही महत्त्वाचं असतं, कारण त्यांनाही दुसऱ्यांच्या मुलींसोबत आयुष्य जगायचं असतं। म्हणून परक्याच्या मुलीवर अत्याचार करण्याऐवजी आपल्या मुलांना सुधारा आणि मग कोणत्याही मुलीशी त्याचं लग्न लावा। मला कमेंट्स करून या कथेविषयी तुमचे मत नक्की सांगा। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।